अहो डिस्ट्रीब्युटर हिम्मत करावी कुठल्या डिस्ट्रीब्युटरनी चित्रपट घ्यायची, करूच देणार नाही. काय कोणाला सेन्सॉर द्यायचं त्यांनी सेन्सॉर द्यावं. चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला पाहिजे. थिएटरवाल्यांना माहिती आहे ना काय होऊ शकतं ते. त्यामुळे मी तुम्हाला ठामपणे सांगतो, पाकिस्तानी कलाकार किंवा पाकिस्तानी चित्रपट आता धमक्याला सुरू झाले परत. ट्विटरच्या माध्यमातून पाकिस्तानी लोक धमक्या द्यायला सुरू केले. काय द्यायच्या त्या धमक्या द्या, आम्ही भीक नाही घालत, पण पाकिस्तानी कलाकार आणि पाकिस्तानी चित्रपट इथे आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही. आणि आम्ही आमच्या या भूमिकेवर ठाम आहोत, हे तुम्हाला दिसेल. नाही पण ज्यावेळेस 2016ला ए दिल है मुश्किलच्या वेळेस वाद झाला होता, हा वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचला होता आणि त्यावेळेस मनसेनं माघार घेतली. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला त्यांनी मान दिला होता. बरोबर. आता पुन्हा एकदा जर अशा पद्धतीने बिलकुल नाही, बिलकुल नाही ऐकणार, 100% नाही ऐकणार. इथे भारतावर एवढे हल्ले होत असताना तुम्हाला या पाकिस्तानी कलाकार आणि पाकिस्तानी चित्रपट कशाला पाहिजेत भारतामध्ये. भारतात रिलीज होऊच देणार नाही. याच्यामध्ये पाकिस्तानी कलाकार आहे आणि पाकिस्तानी कलाकाराला घेऊन इथे कुठल्याही प्रकारचं काही प्रदर्शित होणार नाही. नाही, भारताच्या बाहेर त्यांनी कुठे काय शूट करायचं तो त्यांचा प्रश्न आहे, इथे नाही रिलीज करायचा. अमेयाजी याच्यामध्ये एक लॉजिक असं आहे की गेल्या अनेक वर्षांपासून हा आपण वाद बघतो आहे. पाकिस्तानी कलावंत असतील, पाकिस्तानी खेळाडू असतील, या सगळ्यांना मनसे शिवसेना विरोध करते. तर त्यात असं आहे की पाकिस्तानी खेळाडूंना जेव्हा विरोध होतो त्यावेळेस त्यांचे जे सामने नुकतंच चॅम्पियन्स ट्रॉफीचं उदाहरण आहे, त्यांचे सामने दुबईत झाले पण ते देशभर दाखवले जातात, ते भारतातही दाखवले जातात. त्यावेळेस मात्र कुठची भूमिका येत नाही. क्रिकेट रसिक ते सामने बघतात. आता हा जर सिनेमा लंडन मध्ये जर हा शूट झाला आहे आणि संपूर्ण जगात रिलीज होतो आहे, तर मग खेळाच्या बाबतीत एक नाही आणि चित्रपटाच्या माझा विषय मनोरंजन क्षेत्राशी निगडीत आहे. आणि त्यामुळे आमची जी पहिली भूमिका होती, पहिल्यापासूनची भूमिका होती की पाकिस्तानी कलाकार आणि पाकिस्तानी चित्रपटांना विरोध, याच्यावर आम्ही ठाम आहोत. बघा, विषय असा आहे की आत्तापर्यंत भारताने नेहमी पाकिस्तान पुढे दोस्तीचा हात पुढे केलेला आहे आणि दरवेळेला पाकिस्तानकडनं आपल्यावर हल्ले होतात. ज्या वेळेला आपल्यावर हल्ले होतात त्यावेळेला हे पाकिस्तानी कलाकार थोबड बंद करून असतात, पण जगामध्ये इतर ठिकाणी जेव्हा हल्ला होतात तेव्हा हे बरोबर ट्विट करून निषेध व्यक्त करतात. आणि हेच कलाकार जेव्हा पाकिस्तानमध्ये जातात तेव्हा भारताच्या विरोधामध्ये गरळ ओकतात, भारताच्या विरोधामध्ये बोलतात. आणि दुसरा विषय असा आहे की आपल्याला गरज काय पाकिस्तानी कलाकारांची. आपल्याकडे चांगली कला आहे, आपल्याकडे कलाकार आहेत, आपल्याला गरज नाही ना. पाकिस्ताननी जेव्हा हल्ले थांबेल आपल्यावर त्याच्यानंतर बघू आपण. अमेय कोपकर फक्त चित्रपट सेना किंवा तुमचं व्यक्तिगत धोरण असलेलं नाही, ही पक्षाची लार्जर भूमिका तोच मुद्दा पकडून मी विचारतोय की फक्त कलाकारांना विरोध चित्रपटाचं टेलिकास्ट ते महाराष्ट्रात नव्हतं, मुंबईत नव्हतं. तुम्ही जर हा निर्णय प्रेक्षकांवर सोपवला आहे ना, कला पाहिजे की नाही. अहो क्रिकेटच्या प्लेयर्सचा विरोध आहेत ना सामने, तर सगळे क्रिकेटचे रसिक पाहतात. अहो टेलिकास्ट कुठून होतात, बाहेर नव्हतात ना. मुंबईत जाऊन मी नाही थांबू शकत ते. अहो पण त्याचे सामने टेलिकास्ट कुठून होतात, इकडं नाही होत. नाही, टेलिकास्ट इकडं नाही होत. टेलिकास्टचा मुद्दा नाहीये, प्रक्षेपण हे जगभर होतं. क्रिकेटपटूंना पाकिस्तान रिलेटेड क्रिकेटचे सामने पाहतात, नाही, भारत पाकिस्तान मॅच पाहतात, 100% पाहतो. तीही बघितली नाही पाहिजे ना. एक मिनिट, माझा विषय हा मनोरंजन क्षेत्राचा निगडीत आहे. त्यामुळे मी पाकिस्तानी मनोरंजन क्षेत्राविषयी जे काही इथे होईल त्याला विरोध करणार. व्यक्ती म्हणून धोरण असेल ना की मी सिनेमे पाहणार नाही पण मी खेळ पाहणार, पाकिस्तान बरोबरच्या मी मॅचेस पाहणार पण मी सिनेमे पाहणार नाही, असं कसं काय धोरण असू शकतं. अहो एक मिनिट, मला मी सांगा त्याचं सामने कुठे होतात. नाही, मी तुम्हाला विचारतोय
की व्यक्ती म्हणून तुम्ही विरोध करतात तर कुठला तुम्ही कुठला क्रिकेटर इकडे आणि आम्ही केला विरोध. तुम्ही बघायचा जेव्हा पाकिस्तानी समालोचन क्रिकेट म्हणून समालोचन इथे होत होतं त्याला आम्ही विरोध केला आणि आम्ही बंद केलंय ते. इथे होत नाही. पाकिस्तानी क्रिकेटपटू इकडे येत नाहीत. हे जे काय होतं ते सगळं दुबईमध्ये होतं. पण इथे यावेळेस बाहेर सुद्धा- कुठे होत असेल तर यावेळेस सुद्धा म्हणून चित्रपट निर्मात्यांनी कदाचित अशी भूमिका घेतली असेल की पिक्चर भारतात शूट अहो करू नये. चित्रपट निर्मात्यांना पण मान्य नाहीये, इतर चित्रपट निर्मात्यांना हिंदीतल्या, की पाकिस्तानी कलाकारांना घेऊन चित्रपट इकडे रिलीज होतोय. त्यांचा देखील विरोध आहे. तुम्ही अनेक चित्रपट निर्मात्यांचा तुम्ही त्यांना पण मग हे विचारा. खुलेपणाने समोर काय येत नाही ते तुम्ही निर्माते. त्यांना विचारलं पाहिजे, त्यांनी आलं पाहिजे. पण प्रोड्युसर असोसिएशनचा 100% विरोध आहे आणि मला असं वाटतं मी त्यांना पत्र देखील देणार आहे. त्यांनी हा चित्रपट रिलीज होऊ देऊ नये आणि जो कोण डिस्ट्रीब्यूट करेल, जे डिस्ट्रीब्युशन कंपनी जी असेल त्यांना एकच सांगतो की तुम्ही जर का त्यांना त्यांचा चित्रपट डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला इतर देखील चित्रपट डिस्ट्रीब्यूट करून देणार नाही. अमेय पण तुम्ही जी भूमिका मांडतात ती तुमची व्यक्तिगत किंवा तुमच्या चित्रपट सेनेची भूमिका आहे की ती पक्षाची आणि राज ठाकरेंची भूमिका आहे. कारण पाकिस्तानी न्यायाधीश कलाकारांना मुश्किल- विरोध न्यायाधीश है मुश्किलच्या वेळेस सुद्धा देतो तुमचं जेव्हा उत्तर. जेव्हा हा वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचला होता तेव्हा त्या सगळ्या बोलण्यांमध्ये स्वतः राज ठाकरे होते आणि त्यावेळेस असं मान्य झालं होतं की यापुढे शूट होणार नाही. त्यानंतर रईस हा पिक्चर आला. शाहरुख खान त्यावेळेस शिवसेनेवर आला. त्यावेळेस अशाच पद्धतीची विनंती केली गेली होती आणि तो पिक्चर रिलीज होऊ दिला गेला होता. रईस हा त्यामुळे शेवटचा चित्रपट होता, ऐकून घ्या. न्यायाधीश आणि शाहरुख खान मुश्किलच्या हा आला वेळेसच्या होता तो नंतरचा कशासाठी सिनेमा आला होता की मी दुबईला राहिलेलं शूटिंग करतो तर करू का. तेव्हा भूमिका अशी होती की इथे नाही करायचं काय तुम्हाला करायचं ते. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघायला असाल तर एकही पाकिस्तानी कलाकार किंवा पाकिस्तानी चित्रपट आम्ही इथे प्रदर्शित होऊ दिलेला नाहीये. मागच्या वर्षी देखील तुम्हाला आठवत असेल एक चित्रपट येऊ घातला होता, त्याला विरोध केला होता आणि तो पाकिस्तानी चित्रपट बंद केला होता. आणि पाकिस्तानी कलाकारांना विरोध आणि पाकिस्तानी चित्रपटांना इथे विरोध ही पक्षाची आणि मनसे चित्रपट सेनेची अधिकृत भूमिका आहे. इस फिल्म को लेके विरोध हम पहले से इस फिल्म को नहीं पाकिस्तानी कलाकार या पाकिस्तानी फिल्मों को का विरोध हम पहले से करते आ रहे हैं और आगे भी करेंगे. किसी भी प्रकार से पाकिस्तानी कलाकार को लेके यहाँ पे कोई भी फिल्म रिलीज होगी नहीं और कोई जरूरत भी ना करे रिलीज करने की. अभी तो सिर्फ क्या है हिम्मत करके दिखाए रिलीज करने का. मैं तो चैलेंज करता हूँ रिलीज करके दिखाए. 2016 में जो बैठक हुई थी सम्मानीय फडणवीस साहब के साथ और सन्मान्य राज साहब उस बैठक में थे. प्रोड्यूसर एसोसिएशन के कुछ प्रमुख पदाधिकारी भी थे साथ में. तभी ये तय हुआ था कि अभी ये जो फिल्म यहाँ पे बनाई है उसको रिलीज करने दे. इसके बाद कोई भी पाकिस्तानी फिल्म है या पाकिस्तानी कलाकार को लेके यहाँ पे फिल्म होगी नहीं. ये प्रोड्यूसर एसोसिएशन ने सीएम साहब को कमिट किया था, लिख के दिया था. जरूरत करे चैलेंज करता हूँ मैं. बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं होगी, बातचीत भी नहीं होगी. चलिए धन्यवाद.